महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। मनसे सोबतच्या युतीवर बोलताना ते बोलले आहेत। त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेत युतीच्या चर्चेला बळ मिळालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र याची चर्चा सुरू आहे। त्याच्यावरच उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाचं विधान केलेलं आहे, सूचक विधान केलेलं आहे। उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत आपण नेमकं पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। देवजी, आणखी एक विषय आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार। साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। पुन्हा एकदा आपण ऐकूया, अत्यंत महत्त्वाचं विधान आहे। तेव्हा पुन्हा एकदा आपण ऐकतोय उद्धव ठाकरे काय म्हणालेले आहेत। देवजी, आणखी एक विषय आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार। साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे, पण मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा। ठीक आहे ना, बघू ना, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। अत्यंत महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरेंनी केलेले आहे। उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे आता चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे सत्तेमध्ये नव्हते, मात्र आता त्यांनी हे सूचक विधान केलेलं आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर मनसेच्या संदीप देशपांडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहणं महत्त्वाचं ठरतंय। या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील। ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल, त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील। आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। मनसे आणि ठाकरे सेना याच्यामध्ये युती होते का ही चर्चा चांगलीच रंगली असताना आता संदीप देशपांडेंनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे। राऊतांनी सकाळी काही सूचक विधानं केली होती आणि त्यानंतर आज पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी हा संपूर्ण निर्णय महाराष्ट्रीय जनतेच्या मनावर टाकलेला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यायची चर्चा रंगलेली आहे। मात्र ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील हा प्रश्न महत्त्वाचा आहे। अर्थात हे सगळं आपण एका रिपोर्टमधून पाहूया। साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट आहे। महापालिकेआधी ठाकरे बंधू एकत्र, राज उद्धव युती कुणाचं गणित बिघडवणार, अस्तित्वासाठी एकी की सत्तेची नेकी। एकोणीस वर्षांचं राजकीय वैर विसरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर युतीचा प्रस्ताव ठेवलाय, तर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। ते नेमकं कसं पाहूयात। विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला। राज उद्धव एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो। शहरी भागात राज ठाकरेंना मानणारा वर्ग आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिका राखणं शक्य होऊ शकतं। उद्धव ठाकरेंचं संघटन कौशल्य आणि राज ठाकरेंचं भाषण पक्षवाढीसाठी फायद्याचं आहे। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे नेमकं कोणतं कारण आहे हे जाणून घेतलंय सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याकडून। ठाकरेंच्या अस्तित्वाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्वात राहील की नाही याचा जो प्रश्न तयार झालेला आहे, त्याला जर आज उत्तर तातडीनं शोधायचं असेल तर ते केवळ आणि केवळ दोन ठाकरेंनी एकत्र येणं हेच आहे। आणि हे दोघंही ठाकरेंना काही प्रमाणावर उमगलंय असं म्हणायला काही हरकत नाही। आणि त्यातूनच आता स्पष्ट संकेत दिले जात आहेत की दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 56 वरून 20 वर आली, तर राज ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही।
तर 2017च्या पालिका निवडणुकीत ठाकरे गटाला काठावरचं बहुमत मिळालं होतं, तर मनसेनं 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र ठाकरेंच्या सेनेची शक्ल झाल्यामुळं आणि मनसेच्या अधपतनानंतर आता ब्रँड ठाकरे संकटात सापडलाय. मुंबईत विधानसभेच्या मतांचं गणित कसं होतं ते देखील पाहूयात. भाजप 16 लाख, शिंदे गट 6 लाख, ठाकरे गट 15 लाख, मनसे 4 लाख. मनसे असो वा ठाकरेंची सेना, राजकारणात जिवंत राहायचं असेल तर तडजोडी कराव्याच लागतात. त्या दोन्ही पक्षांसाठी प्रश्न अस्तित्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येतोय असं ठाकरे बंधूंनी म्हटलं तर नवलते काय. शेवटी सर्व्हायव्हलचा प्रश्न आला की घरचे जवळचे वाटतात हेच खरं. बाकी आगामी राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार हे अटळ. त्यामुळे ठाकरे खरंच एकत्र येणार का हेच पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान युतीबाबत नेते सकारात्मक आहेत, मात्र कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आहे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. तसंच सोशल मीडियावर जाहीर सांगून फोन कोणी करत नाही, कदाचित दोन्ही नेत्यांचे एकमेकांना फोन झालेही असतील असं सांगत युतीचे स्पष्ट संकेत राऊतांनी दिलेले पाहायला मिळत आहेत. आज सकाळीच राऊत हे बोलले होते. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळेच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे. आम्ही सकारात्मक आहोत, माननीय राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत, माननीय उद्धव ठाकरे साहेब सकारात्मक आहेत. आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय. तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं ना. जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात. अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तो एवढी लवकर फळं आली कशी. याच ठाकरे बंधूंच्या युतीवर पहिल्यांदाच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ज्यामुळे नव्या पिढीच्या युतीसाठी ग्रीन सिग्नल असताना थोडं नेमकं अडलंय कुठं असा प्रश्न आता विचारला जातोय. पाहूयात याबद्दल स्पेशल रिपोर्टमधून. ज्युनियर ठाकरेंचा युतीसाठी ग्रीन सिग्नल. ठाकरे बंधूंच्या युतीवर मौन का. ठाकरे बंधूंची सकारात्मक चर्चा कधी. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला आता वेग आलाय. 7 प्रतिसादानंतर सुरू झालेली युतीची चर्चा मध्यंतरी थंडावली होती. मात्र आता शिवसेना मनसे युतीला ठाकरेंच्या नव्या पिढीचाही ग्रीन सिग्नल असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे आता तरी ठाकरे बंधू ज्युनियर ठाकरेंच्या मध्यस्थीनं एकत्र येतील का असा प्रश्न विचारला जातो. मला वाटतं त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात. त्याच्यामुळे मी तुमच्या समोर येऊन काही होणार नाही. आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही. मग ते 2 भाऊ आहेत ते बोलतील नाही. एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असताना डोंबिवलीतील पलावा पुलाच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं होतं. तो युतीचा भाग होता असं म्हणत आदित्य ठाकरेंनी युतीच्या चर्चेंना आधीच ग्रीन सिग्नल देऊन टाकलाय. पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. दरम्यान राज्याच्या हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत असं म्हणत राऊतांनी युतीसाठी ठाकरे सेना तयार असल्याचं स्पष्ट केलं. आमचे नेते एका सुरात बोलतात. आमचे पक्षप्रमुख किंवा माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत.
दिवंबर त्यांचे नेते कोण मला माहीत नाही. भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आहे आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहीत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रितसर कळवण्यात येते की असा निरोपी. ठाकरे सेना युतीसाठी सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. त्यात आदित्य आणि अमित ठाकरेंनी युतीला ग्रीन सिग्नल दिलाय. मात्र नव्या पिढीचे हे दोन्ही ठाकरे युतीसाठी सकारात्मक असताना ठाकरे बंधूंनी युतीवर अद्याप मौन का बाळगलंय? पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं युतीच्या चर्चेला उधाण आणून दोन्ही ठाकरे राजकीय अस्तित्वाची चाचपणी करतायत का? पालिका निवडणुकीत एकत्र येण्यासाठी ठाकरे बंधू कोणती नवी रणनीती आखतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाविषयी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. त्यावर आता मनसे नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा. तुम्ही एक पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील असा सल्ला आता अविनाश जाधवाने दिलेला आहे. जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव राजसाहेबांपुढे येणार नाही तोपर्यंत ते निर्णयापर्यंत पोचू शकत नाही. ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याचा निर्णय, योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. बाळा नांदगावकर हे राजसाहेबांच्या आदेशाने मातोश्रीवर गेले होते. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. त्यानंतर सुभाष देसाई त्यांना भेटले. त्यावेळेला युती करावी असा राजसाहेबांचा निरोप आहे. हा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गेलेले, ह्याला म्हणतात प्रस्ताव. दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे, बरोबर आहे. जर अख्खी शिवसेना अशी म्हणत असेल की आपल्याला राजसाहेबांसोबत जायला हवं, मनसेसोबत जायला हवं, तर उद्धव साहेबांकडे राजसाहेबांचा नंबर आहे. एक कॉल, एक फोन. जर मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी घडणार असतील तर तो एक कॉल त्यांच्याकडनं यावा अशी अपेक्षा आहे आम्हाला. मी खात्रीने सांगतो, मी राजसाहेबांना नीट ओळखतो, आम्ही सगळे नीट ओळखतो. तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या, साहेब 100 पावलं पुढे येतील. कॅमेरासमोर बोलून युती होऊ शकते का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीबाबत कोणतंही वक्तव्य करू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. वेळ आली तर आपण स्वतः बोलू असंही त्यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केलेलं आहे. मात्र राज ठाकरेंनी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं वक्तव्य यावर केलेलं नाहीये. तर अमित ठाकरेंना त्यांच्या जन्मापासून मी पाहिलंय, तो गोड मुलगा आहे असं विधान संजय राऊतांनी केलंय. जसा आमचा आदित्य आहे तसाच अमित आहे, त्याची विधानं देखील फार गोड आहेत. त्याच्या भावनेचं काका म्हणून स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच राज ठाकरेंचं घर आमच्यासाठी कॅफे नाहीये तर दुसरं घरच आहे असंही संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे. गोड मुलगा आहे. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. संजय राऊतांचा मनसेसाठीचा सूर बदललेला पाहायला मिळतोय. याआधी भाजपची नेते मंडळी राज ठाकरे यांची भेट घ्यायची तेव्हा राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये एक कॅफे खोलला आहे असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. मात्र आता राज ठाकरेंचं घर हे आमच्यासाठी दुसरं घर आहे असं राऊत म्हणतायत. त्यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवंय? मग होईल ना. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाहीये, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. कॅफे ते घर ह्या जे विचाराचं परिवर्तन आहे. तर कॅफे हे नाव मला वाटतं संजय राऊतांनीच दिलेलं. आज घरही तेच म्हणतायत. त्यामुळे त्यांच्यामध्ये मतपरिवर्तन होतंय. हे जे काय ते 3-3.5 महिने जेलमध्ये राहिले म्हणून होतंय
का काही वेगळं कारण आहे, गीता वगैरे वाचली असेल जेलमध्ये वगैरे, त्याच्यामुळे होतंय माहित नाही, पण परिवर्तन होते, चांगली गोष्ट आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो त्या परिवर्तनाचं. एकीकडे युतीच्या चर्चा सुरू आहेत, तर त्याच वेळी आदित्य ठाकरेंच्यावरून दिनू मोरियाच्या अडचणीबद्दल बोललं जात होतं. आता याच दिनू मोरियाच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी दिनू मोरियाच्या मुंबईतल्या घरी आता ईडीनं छापा टाकलेला आहे. या प्रकरणी त्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 2दा चौकशी केलेली आहे. दिनोचा भाऊ सॅटिनो मोरिया याची सुद्धा चौकशी केलेली आहे. मिठी नदी घोटाळा प्रकरणातला मुख्य आरोपी केतन कदम याचे अभिनेता दिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी फोनवरून संभाषण झालं होतं. त्यानंतर त्यांची चौकशी केलेली आहे. मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा आरोप दिनू मोरियावर आहे. घोटाळा प्रकरणामध्ये आरोपीसोबत संभाषण उघड झालेलं आहे. ते संभाषण समोर आलेलं आहे. गाळ काढण्याचे करार, यंत्रसामग्री भाड्यानं देण्याच्या कामामध्ये त्याची भूमिका आहे. दिनो मोरियाचा भाऊ सॅन्टिनोचाही सहभाग आहे असा आरोप केला जातोय. पुढे येऊया बंगळुरूमध्ये झालेल्या घटनेविषयी. बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये पहिली अटक झालेली आहे. आरसीबीचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांचा मुंबईला पळून जायचा प्लॅन होता, मात्र तो फसला आहे. विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी FIR सुद्धा नोंदवला होता. त्यानंतर ही कारवाई केलेली आहे. निखिल या व्यतिरिक्त पोलिसांनी या प्रकरणामध्ये DNA एंटरटेनमेंट नेटवर्क्सच्या 3घांना ताब्यात घेतलंय. त्यांचीही सखोल चौकशी सुरू आहे. पहिली अटक झालेली आहे. पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. पुढची बातमी तुम्हाला घाबरवणारी आहे. धडकी भरेल. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 5,000वर पोहोचली. देशामध्ये आता 5,364 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 548 सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळतं. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये रेठरे धरण परिसरामध्ये ढगफुटी झाली आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि त्यामुळे तिळगंगा नदीला पूर आलेला आहे. तर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर कोसळलेल्या पावसामुळे सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. मोठा पाऊस झाला, पूर आला, आता हाल सुद्धा होत आहेत. लय मागाच्यान गेले ती वकाराय होती तर कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामध्ये शिये निगवे रोड भुयेवाडी या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. तर या तुफान पावसामुळे रस्ते आणि शेतामध्ये पाणीच पाणी साचलं. ओढे नाले सुद्धा दुथडी वाहताना दिसत आहेत. त्यामुळे पाण्यातनं मार्ग काढताना वाहन चालकांना त्रास होतोय. त्यांना कसरत करावी लागते. अनेकांची वाहनं बंद पडत आहेत. नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणात नव्यानं पाण्याची आवक वाढली आहे. धरणाच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे. धरणामध्ये 2,509 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 19% अधिक पाणीसाठा झालेला पाहायला मिळतोय. जूनच्या सुरुवातीलाच गंगापूर धरण 44% भरल्याचं पाहायला मिळतंय.